मित्रांनो, सध्या राज्यातील प्रत्येक शेतकरी एका गोष्टीची तळमळीने वाट बघतोय, तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता. आपल्याला माहिती आहे शासनाने मागील 2 हप्ते म्हणजे 9वा आणि 10वा हप्ता आणि आता पुढचा हप्ता असे 3 हप्ते म्हणजे पहिला महिना संपलेला आहे. तर असे 3 हप्ते राज्य शासनाकडून अजूनही देण्यात आलेले नाहीत. आणि टी-व्ही असेल, न्यूज चॅनल असेल, सगळीकडं एकच बातम्या चालू आहेत की ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे, त्या शेतकऱ्यांचा नमो किसान योजनेचा हप्ता हा बंद करण्यात येणार आहे. मित्रांनो, मुळात कुठलाही हप्ता बंद करायच्या आधी सरकार तशी जी-आर किंवा तशी सूचना करत असतं. या संदर्भात मित्रांनो, कुठल्याही ज्या बातम्या येतं या सर्व फेक बातम्या येतं. या बातम्यात कुठलंही तथ्य नाही आहे. कारण की नमो शेतकरी योजनेचा हप्ता भलेही आला नसेल 2-3 म्हणजे 2-3 हप्ते, पण हा हप्ता बंद करण्यात आलेला नाही किंवा सरकारकडून त्या संदर्भात कुठलंही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. काल मित्रांनो, सहकार मंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे. सहकार मंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता की नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो बंद करण्यात येणार आहे का, म्हणजे ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ भेटलेला आहे. तर त्यांनी देखील सांगितलेलं आहे की हा हप्ता कुठल्याही स्थितीत बंद होणार नाही किंवा तशी कुठलीही म्हणजे चर्चा नाही आहे किंवा मंत्रिमंडळात तसा कुठलाही प्रस्ताव नाही आहे. तर मग नेमका हा हप्ता येणार कधी? कारण की 2-3 हप्ते थकीत आहेत सरकारकडून. केंद्र शासनाकडून पी-एम किसानचा जो हप्ता असतो तो वेळेवर टाकण्यात येतो, पण राज्य शासनाकडून नेहमी हप्ता टाकण्यास उशीर करण्यात येतो आहे. मुळात मित्रांनो, सहकार मंत्री यांनी सांगितलेलं आहे, बाबासाहेब पाटील यांनी, की हा जो हप्ता आहे तो हप्ता येत्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. सध्या आपल्यापर्यंतसुद्धा जे अपडेट येत आहेत त्या संदर्भात कळतं आहे की पुढच्या आठवड्यात म्हणजे 10 तारखेच्या नंतर हा हप्ता कधी पण वितरित करण्यात येऊ शकतो. पण मित्रांनो, या संदर्भात ऑफिशियल अपडेट कुठलंही आलेलं नाही. आपण कधी पण मित्रांनो, आपण माहिती घेऊनच व्हिडिओ बनवत असतो. त्यामुळे हा हप्ता पुढच्या आठवड्यात म्हणजे 10 तारखेच्या नंतर वितरित होण्याची शक्यता आहे. आणि तशी म्हणजे सहकार मंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे, आपल्याला देखील तशी माहिती आलेली आहे. पण ऑफिशियल त्याचा जी-आर म्हणजे निधी वितरणाचा जी-आर असतो तो अजून देखील आलेला नाही आहे. यानंतर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे पी-एम किसानचा जो कालावधी असतो तो म्हणजे त्याची मुदत असते 3 वर्षाची, 5 वर्षाची. तर 2026 ते 27 ते 2030-31 पर्यंत याची 5 वर्षासाठी मुदत वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे पी-एम किसानचा जो हप्ता आहे तो पूर्ववतपणे चालू राहणार आहे. आणि 2019च्या नंतरचे जे शेतकरी होते त्यांना देखील केंद्र सरकार या योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न चालू करणार आहे. 2019 ते 2024मध्ये ज्या शेतकऱ्यांची म्हणजे जे बाकी आहेत शेतकरी ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही, त्यांना या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. त्याची बैठकसुद्धा एक होणार आहे. या संदर्भात काही अपडेट येतं. तर मित्रांनो, आपले जर कोणी मयत वारसदार असतील तर त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र किंवा या सगळ्या गोष्टी तुम्ही काढून ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून पहिल्याच टप्प्यात तुमचं रजिस्ट्रेशन होऊन तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यापासून तुम्हाला हप्ता हा पी-एम किसानचा भेटायला सुरुवात होईल. सो नमो शेतकरी योजनेचा हप्ता मित्रांनो पुढच्या आठवड्यात म्हणजे 10 तारखेच्या नंतर येण्याची शक्यता आहे. तसं मंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि आपल्याला देखील अपडेट येतं. पण याचा जी-आर अजून आलेला नाही आहे आणि पी-एम किसानची मुदत देखील आपल्याला माहिती वाढवण्यात आलेली आहे. सो हेच काही एक महत्त्वाचे अपडेट होते. कर्जमाफीच्या प्रक्रियेसंदर्भात मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या याद्या आलेल्या होत्या किंवा ज्यांची KYC झालेली आहे त्यांना आजपासून म्हणजे सोमवारपासून कर्जमाफीचा प्रत्यक्षपणे लाभ भेटायला सुरुवात होणार आहे. यामध्ये मित्रांनो जवळजवळ 94,000 शेतकरी जे IT रिटर्न्स भरतात किंवा इन्कम टॅक्स भरतात त्यांना या योजनेमधून 94,000 शेतकऱ्यांना वगळून टाकण्यात आलेले. फक्त झिरो ITR जे शेतकरी तर त्यांना या योजनेमध्ये ठेवलेलं आहे. सो हे असे काही 2-3 महत्त्वाचे अपडेट होते. या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट खाली करू शकतात. सो हीच एक महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.